एका स्पेशल अशा ओकेजनसाठी एक स्पेशल असं अगदी हाय प्रोटीन हेल्दी आणि भरपूर अशा भाज्या घातलेलं हे प्लॅटर आज मी इथे बनवलं होतं. तुम्ही पाहू शकता ह्यात पनीर आहे, सोयाबीन आहे, टिक्की आहे, राईस आहे, खूप साऱ्या भाज्यांचं सॅलड आहे, सोबत आहेत नाचोस. तर अगदी हेल्दी मात्र तितकंच टेस्टी आणि हाय प्रोटीन असं हे प्लॅटर आहे. तर छान अशा ट्रीटसाठी कधीतरी हे हाय प्रोटीन प्लॅटरसुद्धा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आज ह्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर सगळ्यात आधी इथे आपण जे पनीर आणि सोया बनवलं होतं त्याचं एक छोटंसं मॅरिनेशन इथे बनवून घेऊया. एका परातीमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, अगदी 1.5 ते 2 चमचा कश्मीरी मिरची पावडर, हळद, थोडासा आपला घरचा गरम मसाला, तिखटवाली लाल मिरची पावडर, थोडंसं धना जिरा पावडर, काळी मिरी पावडर आणि आता ह्यातच आपण घालूया थोडासा हिंग, चवीनुसार मीठ आणि ह्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स केल्यानंतर आपण ह्यामध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा एवढं दही घालणार आहोत, जे फार जास्त आंबट नसेल. तर फ्रेश असं दही आहे, 1 ते 1.5 चमचा मी यात घालते. ह्यालासुद्धा आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे आपलं मॅरिनेशन इथे तयार झालेलं आहे. आता याच मॅरिनेशनमध्ये आपण अगदी थोडीशी फ्रेश अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आता इथे आपण पनीर घेतलेलं आहे. तर साधारण एक 200 ग्रॅम एवढं पनीर मी इथे घेतलं आहे. हे सुद्धा मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ह्यालासुद्धा या मॅरिनेशनमध्ये अगदी व्यवस्थित असं आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तर ह्याला कोट करून झाल्यानंतर सगळं पनीर व्यवस्थित कोट केल्यानंतर उरलेल्या मसाल्यामध्येच आपण काही सोया चंक घेणार आहोत. तर सोया चंकसुद्धा सुरुवातीला मी व्यवस्थित असे मिठामध्ये उकळवून घेतलेत, थंड करून ते छान असे हाताने पिळून घेतलेत. आता हे सोया चंक मी ह्या उरलेल्या मॅरिनेशनमध्ये घालते आणि व्यवस्थित आपण ह्यालासुद्धा आपल्या मॅरिनेशनमध्ये कोट करून घेऊया. तर हे सोया चंकसुद्धा इथे कोट झालेत आणि आता आपण ह्याला ठेवूया फ्रीजमध्ये साधारण अर्ध्या तासासाठी. आपले पनीर आणि सोयाबीन थंड होत आहेत तोपर्यंत इथे टिक्की करण्यासाठी पुन्हा एकदा उकळवून हाताने छान पिळून घेतलेले असे सोयाबीन आपण घेतलेले आहेत. त्यात घेतलेली आहे मिरची, तिखटपणा तुम्ही तुमच्या अंदाजाने सेट करा. त्यात मी घातलं आहे थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि सोबतच काही बेसिक मसाले, ज्यामध्ये घातलं आहे मी धना जिरा पावडर, थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि एक कच्चा कांदा, मीडियम आकाराचा एक कच्चा कांदा आपल्याला ह्यामध्ये कापून घालायचा आहे, ज्यामुळे आपले हे जे सोयाबीनचे पॅटीस आहे ते छान अगदी टेस्टी आणि सॉफ्ट होतील आतून. सोबतच मी घालते यामध्ये अगदी थोडीशी अशी ही चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, काळी मिरी पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ आणि आता ह्यामध्ये आपल्याला पिळायचा आहे थोडासा लिंबू. तर अर्धा लिंबू मी घेतलेला आहे. प्रोटीन आहे तर ते डायजेस्ट व्हायला आपल्याला ह्यामध्ये सी विटॅमिनची गरज लागणार आहे. त्यासाठी मी यात घातलेले लिंबू, यामुळे छान अशी चवही येईल आणि हे पचायलाही हलके होतील. आता हे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. यात घातला आहे अर्धा बटाटा, जो मी उकडवून घेतला होता, तो हातानेच अशा पद्धतीने कुस्करून घातला आहे आणि आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स केलं आहे. बाइंडिंगसाठी यात मी घालते आहे अगदी 2 चमचे 2 टेबलस्पून एवढं बेसन आणि हे बेसनसुद्धा मी भाजून घेतलं होतं. हे बेसन ह्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या ह्याच्या टिक्क्या वळून घ्या. तर मी इथे या गोल अशाच टिक्क्या करते आणि साधारण एवढ्या मिश्रणापासून आपल्या 8 ते 10 टिक्क्या सहज तयार होतील. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या टिक्की मी इथे हाताने वळून घेते. या टिक्की तुम्ही हवे त्या आकारामध्ये वळून घेऊ शकता. तर इथे मी ह्या गोल आकारामध्येच करून घेते आणि साधारण एवढ्या टिक्की याच्या तयार झालेल्या आहेत. या फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी अर्धा तास आपण ठेवून देऊया. तोपर्यंत इथे आपल्या सॅलडसाठी आपण एक ड्रेसिंग बनवणार आहोत. त्यासाठी 1 टेबलस्पून एवढं चिली फ्लेक्स घेतलं आहे, 1 टेबलस्पून इथे मी घेते आहे ऑरेगॅनो, थोडीशी काळी मिरी पावडर साधारण अर्धा टीस्पून एवढी, त्यामध्येच घालते चवीनुसार मीठ आणि आपल्याला ह्यात पिळायचं आहे लिंबू. तर साधारण 1 टेबलस्पून एवढं लिंबूचा रस आपल्याला लागेल आणि 2 टेबलस्पून आपण इथे घेतो आहे ऑलिव्ह ऑइल. सोबतच त्याच्या टेस्टला वाढवण्यासाठी मी यात घालते 1 टेबलस्पून एवढं हनी आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने आपलं हे ड्रेसिंग जे आहे ते छानपैकी तयार झालेलं आहे. आता इथे आपल्याला सॅलडसाठी काही भाज्या टॉस करून घ्यायच्यात. त्यासाठी पुन्हा एकदा कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आणि यामध्ये थोडीशी हिरवी, पिवळी आणि लाल कॅप्सिकम मी अशी उभी उभी कापून घेतलेली आहे, ती टॉस करून घेणार आहे. सोबतच चौकोनी आकारात कापलेला जो कांदा आहे तो सुद्धा मी यात घातला आहे. अगदी 2 मिनटासाठी हाय फ्लेमवरती आपण ह्याला टॉस करून घेणार आहोत. तर फार जास्त न शिजवता आपण फक्त टॉस केलं आहे आणि काही याच्यातलं जे टॉस केलेली भाजी आहे ती आपण काढून घेतो आहे. यातच मी अगदी छान बारीक चॉप केलेली हिरवी मिरची आणि लसूण घातला आहे.
याला अगदी 2 सेकंडसाठी कच्चटपणा जाईपर्यंत आपण परतवलं आहे आणि हा शिजवून घेतलेला राईस आहे, ज्याचं पाणी काढून मी व्यवस्थित थंड करून घेतला आहे. हा राईस यामध्ये घालते. शिजवून घेतलेला राईस आहे, त्यामध्ये मी थोडंसं मीठ ऑलरेडी घातलं होतं. आता चवीनुसार मीठ, थोडं चिली फ्लेक्स, थोडीशी काळी मिरी पावडर मी यात घातली आहे आणि ह्याला छानपैकी आपण टॉस करून घेऊया. हा राईस फक्त माइल्ड फ्लेवरचा असतो, तर अशाच पद्धतीने केला जातो. तुम्हाला जर हा तिखट वगैरे पाहिजे असेल, थोडी मिरची पावडर वगैरे तुम्ही ॲड करू शकता. मात्र मी यात हे जे ड्रेसिंग आपण सॅलडसाठी बनवलेलं, हेच ड्रेसिंग 1 टेबलस्पून एवढं मी यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला मी व्यवस्थित परतवून घेतलं आहे. शिवाय आता वरून मी यामध्ये घातलेलं आहे अगदी थोडेसे कॉर्न, जे उकडवून घेतलेले कॉर्न होते ते घातले. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली आणि अशा पद्धतीने आपला हा जो राईस आहे हा इथे तयार झालेला आहे. आणि आता आपण बनवून घेऊया आपलं सॅलड. तर सॅलडसाठी इथे मी घेतलेलं आहे छानपैकी रात्रभर भिजवून आणि सकाळी कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून अगदी छान असं शिजवून घेतलेला हा राजमा. सोबतच इथे मी ह्या काही भाज्या उकळवून घेतलेल्या आहेत, ज्या मी वाफेवरच शिजवल्या आहेत. तर इथे मी घेतले गाजर, कॉर्न, हिरवे वाटाणे आणि शेंगदाणे. तर हे सुद्धा थोडे थोडे आपण यामध्ये घालूया. तर सगळ्यात आधी हे थोडंसं गाजर मी यात घातलं आहे, थोडेसे हे कॉर्न आहेत जे वाफवून घेतलेले घातलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे आणि सोबतच हे काही हिरवे वाटाणे मी यामध्ये घातलेले आहेत आणि ही बारीक कापून घेतलेली काकडी यात घालते. आता हे सगळं घालून झाल्यानंतर यावरती आपण जे ड्रेसिंग बनवून घेतलं होतं ते ड्रेसिंग घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेऊया. तर छान असं हे ड्रेसिंगमुळे आपल्या सॅलडला टेस्ट येते. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता यामध्ये मी लेट्यूस घालायला विसरले होते, तर तो लेट्यूस आणि आपण टॉस केलेल्या भाज्या ज्या आहेत त्या मी घालून घेते आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करते. तर आपण जी शिमला मिरची टॉस करून घेतली होती आणि बाजूला ठेवली होती ती मी यात घालायला विसरली होती, ती घातली आहे. सोबत लेट्यूस घातलेला आहे थोडासा आणि अशा पद्धतीने आपलं सॅलड तयार झालेलं आहे. आता लास्ट स्टेप आहे आपली, ही जे पनीर आणि सोयाबीन आपण बनवले होते, मॅरिनेशनचे ठेवले होते, ते इथे छान ग्रिल करून घ्यायचे. ते ग्रिल पॅनवरती दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित परतवून असे मी ह्याला व्यवस्थित अगदी ग्रिल करून घेते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असं ह्याला कोट झालेला आहे आपला जो मॅरिनेशन आपण लावलं होतं ते. आणि अशा पद्धतीने आपलं पनीर इथे ग्रिल झालं आहे छानपैकी. सेम पॅनमध्ये आपण जे सोयाबीन घेतलं होतं मॅरिनेट करून ते सुद्धा मी इथे टॉस करून घेते. अगदी 3 ते 4 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असे हे सोयाबीनसुद्धा इथे टॉस झालेले आहेत. हे सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आता आपल्याला आपण जे सोयाबीनचे पॅटीस बनवले होते ते याच पॅनवरती ग्रिल करून घ्यायचे. तर आता हे आपले सोयाबीन इथे टॉस झालेत, हे मी काढून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा ग्रीन पॅनवरती थोडंसं तेल घालून मी हे जे पॅटीस बनवले होते आपण, हे पॅटीस यामध्ये टाकते आणि ह्याला व्यवस्थित असं दोन्हीही बाजूंनी आपण शेकून घेऊया. अगदी व्यवस्थित असे हे आपले शेकले गेले की तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित सॉफ्ट राहतात आतमध्ये, वरून तितकेच छान असे क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा फार टेस्टी लागतात. शिवाय हाय प्रोटीन आहे, कारण यामध्ये सोयाबीन घातलेलं आहे, आपण चण्याची डाळही घातलेली आहे. आता आपली प्लेट आपण असेंबल करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे थोडासा राईस, साईडला ठेवलेले आहेत आपले पॅटीस, सोयाबीन चंक्स, थोडेसे आपले पनीरचे जे पीसेस होते ते, आपलं सॅलड आणि छान अशा क्रंचसाठी सोबत दिलेले आहेत मी हे नाचोस. तर अशा पद्धतीने छान असं हेल्दी आणि हाय प्रोटीन असं आपले हे प्लॅटर इथे तयार झालेलं आहे. आता हे दिसताना खूप असे आयटम प्लेटमध्ये दिसत असतील, मात्र हे करायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त थोडीशी चॉपिंग आणि पूर्वतयारी केली तर अगदी झटपट असं हे हेल्दी प्लॅटर तुम्ही तयार करू शकता. यामध्ये फक्त मॅरिनेशन्स आणि ह्याचं चॉपिंगच इम्पॉर्टंट आहे. हे झालं की आपलं छान असं हेल्दी हाय प्रोटीन प्लॅटर अगदी सहज घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता. तर तुम्हीसुद्धा हे प्लॅटर नक्की ट्राय करून पहा. गिल्ट फ्री असं हाय प्रोटीन हे प्लॅटर खायलासुद्धा फार मज्जा आली. तर तुम्हीसुद्धा हे प्लॅटर नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.